शहीद जवान नितीन भालेराव यांचं पार्थिव नाशिकमध्ये दाखल झाले. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. छत्तीसगडच्या सुकमा भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नितीन भालेराव यांना वीरमरण आलं. नितीन भालेराव यांच्या मागे 10 वर्षांची मुलगी, आई आणि 2 भाऊ असा परिवार आहे. बिहारच्या गया भागात सुरक्षा दलाला नक्षलविरोधी कारवाईत मोठं यश मिळालं. या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांनी काही प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केलाय. इमामगंज परिसरात शस्त्रसाठा लपवण्यात आल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स आणि सीआरपीएफनं एकत्रितपणे कारवाई केली. पेंगॉंग लेक परिसरात भारतानं नौदलाचे कमांडो म्हणजेच मार्कोस कमांडो तैनात केलेत. लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्स आणि हवाई दलाच्या गरुड कमांडोंसह खांद्याला खांदा लावून आता मार्कोस कमांडो लेहमध्ये तैनात करण्यात आलेत. पेंगॉंग लेकमध्ये गस्त घालण्यासाठी लवकरच नौदलाच्या कमांडोंना बोटींसह सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहे. उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उद्या उर्मिला शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी शिवसेनेनं उर्मिला मातोंडकरचं नाव पुढे केलंय. पुण्यात मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीला मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यासह मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी तसंच समाजासाठी मार्गदर्शन करणारे विचारवंत, वकील, याचिकाकर्ते उपस्थित होते. मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, शैक्षणिक प्रवेश, नोकर भरती, समांतर आरक्षण या इतर मुद्द्यांबाबत पुढील आंदोलनाची निर्णायक दिशा या बैठकीत ठरवण्यात आली. औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या संदर्भात जागृती रथयात्रा काढून मुंबईकडे जाणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 8 तारखेला ही यात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परवानगी नाकारल्यास मातोश्री बाहेर उपोषणाचा इशाराही देण्यात आला. उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबतची खंत पत्रकारांसमोर बोलून दाखवले. जातीयतेचं राजकारण करणाऱ्यांनी राजीनामा देऊन घरी बसा असं रोखठोक वक्तव्य त्यांनी केले. कोरोना काळ असताना लोक शांत आहेत, त्यांचा विश्वासघात झाला तर लोक तुम्हाला खाली खेचतील असा टोलाही त्यांनी सरकारला लागवला. मराठा आरक्षणाबाबतचा निकाल लवकर मार्गी लावायचा असेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या असं उदयनराजेंनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी काम केलं तरी आपण त्यांनाच नावं ठेवल्याचं ते सांगतात. अरे तुम्ही सत्तेत आहात तर आरक्षणाचा मार्ग निकाली काढावा असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लागवलाय. महाविकास आघाडी सरकारनं मागासवर्गीय समाजाचा भ्रमनिरास केलाय. त्यांच्यापेक्षा भाजपवाले बरे असे ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड यांनी म्हटले. सरकारी नोकऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या विषयावर 5 डिसेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा असल्याचा इशारा देखील राठोड यांनी यावेळी दिला. महाविकास आघाडी सरकार विदर्भ विरोधी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली. नागपुरात भाजपच्या पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. बदल्यांमध्ये आणि 2 समाजात फूट पाडण्यात हे सरकार मशगूल आहे असा आरोप फडणवीस यांनी केलाय. ओबीसी आरक्षणाचं कलम कायम आहे, त्याला कोणी धक्का लावू शकत नाही असे ते म्हणाले. राज्य सरकारनं कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. अधिवेशनात सरकारचा भ्रष्टाचार मांडू म्हणून सरकार अधिवेशनच घेणार नाही असा टोलाही त्यांनी लागवला. सरकारनं मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले, मात्र सरकार बनण्याच्या त्या 37 दिवसांच्या कार्यकाळात काय झालं, दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या बैठकांमध्ये काय झालं, हे सामनाचं विशेष सदर रोखठोकमध्ये जाहीर करण्यात आले. मुंबईतील नेहरू सेंटरमधील बैठकीत पवार आणि खरगे यांच्यात चकमक झाली होती असं देखील रोखठोकमध्ये नमूद करण्यात आले. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली. यात त्यांनी प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी हुसेन गौहर यांना निलंबनाची धमकी दिल्याचं सांगितलं जातं. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी हा बिहार नाही असा इशाराही दिला. वसईमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वसई विरार महापालिकेच्या DM पेटीट रुग्णालयाच्या विस्तारित नवीन वास्तूचं भूमिपूजन करण्यात आलं. या रुग्णालयामुळे वसई विरारकरांना अतिरिक्त 100 खाटा उपलब्ध होणार आहेत. आगामी 1 ते 1.5 वर्षात या वास्तूचं काम मार्गी लागेल अशी आशा यावेळी दादा भुसेंनी व्यक्त केली. लव जिहादवरून सुरू असलेल्या वादावरून MIMनं सरकारला इशारा दिलाय. कितीही कायदे करा, भीती दाखवा, आमचं देशावरील प्रेम कमी होणार नाही असं MIMचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणावरून या गदारोळ सुरू आहे, मात्र मुस्लिम आरक्षणाबाबत मुस्लिम नेते बोलतही नसल्याचा आरोप जलील यांनी औरंगाबादमध्ये केला.
अरबी समुद्रात एक मच्छीमार बोट गेल्या 4 दिवसांपासून अडकले. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे बोट समुद्रातच बंद पडली आहे. त्यामुळे बोटीतील 11 मच्छीमार अडकून पडलेत. लोकमान्य असं मासेमारी करणाऱ्या बोटीचं नाव आहे. प्रशासनाकडून आजही मदत मिळाली नाही असा आरोप मच्छीमार संस्थेकडून करण्यात आलाय. 4 दिवस उलटून देखील मच्छीमार न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडून चिंता व्यक्त होते. कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लासलगावातून यंदा पहिल्यांदाच रेल्वेद्वारे सुमारे 1300 टन मका मुंबईकडे पाठवण्यात आलाय. शिवशक्ती ट्रेडर्स यांच्या मार्फत हा मका पाठवण्यात आलाय. 21 वॅगन्समधून हा मका पाठवण्यात येतोय. यातून रेल्वेला सुमारे 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. अकोल्यातील शास्त्रीनगर भागात तुलसी विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. उत्सवातून सामाजिक संदेश देखील देण्यात आलाय. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचवलेल्या निर्देशानुसार हा कार्यक्रम पार पडला. मुलीला आंदण म्हणून सॅनिटायझर, मास्क देण्यात आलं, तर सजावटीमध्ये कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. जनजागृतीसाठी फलकही लावण्यात आले होते. मुंबईतील सिटी सेंटर मॉलच्या आगीनंतर अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसलेल्या 29 मॉलला नोटीस बजावली आहे. मात्र या मॉलवर अजून कारवाई करण्यात आली नसल्यानं या ठिकाणी आगीमुळे शेकडो लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी हे मॉल बंद करावेत अशी मागणीच महापालिका स्थायी समिती सदस्यांनी केली. मुंबईतील घाटकोपरच्या आंबेडकर नगर परिसरातील रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा. ठाण्याकडून मुंबईकडे येताना रस्त्याच्या मधोमध एक नाला आहे. महामार्गालगत हा नाला आहे. मात्र बरेच वाहन चालकांना हा नाला दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा स्थानिकांनी दिला. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी इथे घटना घडली. श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये रात्री 12:30च्या सुमारास मनोज सांगळे या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्यांच्यावर सध्या अमरावतीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळी चोरून विकणाऱ्या 13 जणांच्या टोळीला मुंबईतल्या भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बांधकाम होत असलेल्या ठिकाणी पोहोचण्याआधीच त्यातील काही टन लोखंडी सळी रस्त्यात काढून विक्री केली जात होती. चोरट्यांकडून 21,000 रुपयांची 150 किलो लोखंडी सळी पोलिसांनी ताब्यात घेतली. राज्यभरात बोगस दारूचं रॅकेट चालून राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवण्यात अतुल मदान फरार झाला. आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये तो अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. नाशिकमधील अतुल मदानच्या 14 वाईन शॉपना टाळं ठोकण्यात आले. तब्बल 38 लाख रुपयांचा मद्यसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. लॉकडाऊनच्या काळात कोरोनावर खर्च केलेला हिशोब सादर केला जात नसल्यानं मुंबई महानगरपालिका स्थायी समितीनं प्रशासनाला जोरदार दणका दिला. स्थायी समितीनं तब्बल 200हून अधिक प्रस्ताव पास न करताच परत पाठवून दिलेत. 16 ऑक्टोबरपासून स्थायी समितीच्या बैठका होत आहेत. आतापर्यंत कोरोना संदर्भातील 200 प्रस्ताव मांडण्यात आले. त्यात कुठल्या कामासाठी खर्च करण्यात आलं हे स्पष्ट केलेलं नव्हतं. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर फक्त गोळ्या घालायच्या बाकी असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांना जर खलिस्तानी म्हणत असाल किंवा त्यावेळची आठवण करून देत असाल तर याचा अर्थ भाजपला पुन्हा अस्वस्थता निर्माण करायची आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शरद पवारांना लपून छपून भेटण्याची गरज नसल्याचंही राऊत म्हणाले. कृषी कायद्याविरोधातलं दिल्लीतलं आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करते. आज आंदोलनाचा 4था दिवस आहे. अखेर गृहमंत्री अमित शहा यांनी बुराडीमध्ये आंदोलन करण्याचं शेतकऱ्यांना निमंत्रण दिले. मात्र शेतकरी संघटनेनं गृहमंत्र्यांचं निवेदन फेटाळून लावलंय. जर मागण्या मान्य न झाल्या 26 जानेवारीला झांकीला जाण्याचा इशारा देखील शेतकरी नेत्याने दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून कृषी सुधारणा कायद्यांचं समर्थन केलं. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून त्यांना नवे अधिकार मिळणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान मोदींनी धुळ्यातील जितेंद्र भोई या शेतकऱ्याचे उदाहरण दिलं. तसंच कोरोना विरोधातील लढा आणखी मजबूत करण्याचं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं. परभणीच्या बाल विद्या मंदिर शाळेत 6वीत शिकणाऱ्या अजय टाके या विद्यार्थ्यानं लॉकडाऊन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्केच काढलं आणि मोदींना पाठवलं देखील. त्याच्या पत्राची दखल घेत पंतप्रधानांनी या बाल कलाकाराला पत्र पाठवून त्याचं कौतुक केलंय. अजयचे विचार अत्यंत चांगले असून देशाच्या हितासाठी सामाजिक भान जोपासणारे असल्याचं पंतप्रधानांनी या पत्रात म्हटलंय. शिवाय त्याची चित्रकला अशीच बहरत राहावी अशा शुभेच्छाही त्यांनी अजयला दिल्यात. हैदराबादमध्ये गृहमंत्री अमित शहांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक होती. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहांचा रोड शो होता. त्यावेळी मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पीडीपी नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर टीका केली.
डीडीसीच्या निवडणुकीत आपल्या पक्षातील उमेदवारांना प्रचार करू दिला जात नाही असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केलाय. दरम्यान प्रचार करू दिला जात नसेल तर निवडणूक कशी लढवावी असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. अलीगडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. बाजार समितीत लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. अखेर बाजार समिती प्रशासन, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला. अयोध्येतील व्यापाऱ्यांवर सध्या उपासमाराची वेळ आली आहे. मंदिरं, बाजारपेठा खुल्या झाल्यात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय. प्रशासनानं आखून दिलेल्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत असून देखील ग्राहक काही फिरकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशमध्ये लग्न समारंभामध्ये बँड बाजाला परवानगी देण्यात आली. बँड बाजा चालकांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय. त्यावेळी मुख्यमंत्री योगींचा फोटो लावून बँड पथकानं विशिष्ट पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पुरी इथे एका अवलियानं जगन्नाथाची मूर्ती तयार केली आहे. सस्वत रंजन असं या कलाकाराचं नाव आहे. ही मूर्ती माचीच्या काड्यांपासून तयार झाली. 7,881 माचीच्या काड्यांपासून ही मूर्ती तयार करण्यात आली. या मूर्तीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फादर फ्रॉस्ट आणि स्नेगू रोचका यांनी मॉस्को इथं ख्रिसमस निमित्त दिव्यांग मुलांना भेट दिली. यावेळी दिव्यांग मुलांनी मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा केला. दरम्यान हिप्पोथेरपी क्लब इथल्या दिव्यांग मुलांसाठी खास घोडेस्वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. रशियातील प्रसिद्ध आयएस रिंगच्या वतीनं रेड स्क्वेअर इथं 15वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इथं सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आईस रिंग्स कोविड रुग्णालयात बदलण्यात आले होते. मात्र मॉस्कोतील सर्वात मोठ्या आईस रिंग स्केटर्ससाठी खुलं करण्यात आलं. दरम्यान रशियात कोरोनाच्या 27,000 नवीन रुग्णांची नोंद झाली. इथिओपियातील लष्करानं तिग्रे प्रांताची राजधानी मेकेलाचा संपूर्ण ताबा घेतलाय. इथिओपियन लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. फुटीरतावाद्यांनी या ठिकाणी कब्जा केला होता. 3 आठवड्यांपासून इथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर लष्करानं या प्रांताचा ताबा मिळवलाय. पॅरिसमध्ये पोलिसांविरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर काळे कपडे आणि मास्क घातलेल्या निदर्शकांनी परिसरात तोडफोड केली. अनेक दुकानं, वाहनांचं नुकसान केलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 3 पोलिसांनी कृष्णवर्णीय संगीतकार मिशेल झेकलर यांना मारहाण केली होती आणि या विरोधातच हा निषेध मोर्चा काढण्यात आला. अर्जेंटिनामधील ला लीगमध्ये फुटबॉलपटू मॅराडोना यांना सामन्यापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली. मॅराडोना यांचा काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. यावेळी स्टेडियममध्ये मॅराडोना यांची 10 क्रमांकाची जर्सी झळकवण्यात आली. तर किकऑफच्या आधी खेळाडूंनी 10 क्रमांकाची जर्सी घालून श्रद्धांजली वाहिली. मॅराडोना यांच्यासह माजी खेळाडू जुआन सोल यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. कोलंबियातील राजधानी बोगोटामध्ये शहरालगत हम्मिंगबर्ड पार्क तयार करण्यात आलं. इथल्या पॅरोमनी कॉरिडॉरचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळत आहेत. विशेष म्हणजे 18 जातीचे हम्मिंगबर्ड्स आढळत आहेत. दरम्यान पक्षीप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने इथं हजेरी लावत आहेत.